श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सुख करता दुख हरता आता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम गोपादयाची सर्वांगी सुंदर विष्णुराची कंठी ओम साईराम। साई भक्ताचा संपूर्ण जो झोपेचा कारभार आहे, रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आणि सकाळी उठून परत निघण्यापर्यंतचा जो काही लेखाजोखा तो आपण बघितला। कसा साई भक्त उठतो लवकर, कशी त्याची लगबग होते निघायची आणि कसा तो निघतो। तर निघता निघता काही जे साई भक्त आहेत ते घायाळ झालेले असतात, मनाने नाही तर शरीराने, पण मन त्यांचं कठोर असते। असेच आमच्या पालखीतले हे साई भक्त, त्यांचे नाव आहे नेनाथ शिवनेकर। आपण त्यांना बघत आहात, ह्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा। पण एक अशी गोष्ट आहे की त्याचं दुःख त्यांना नाही आहे, पण आपल्याला बघितल्यावर होईल। तर हा आहे त्यांच्या पायावर आलेला फोड। खरोखर किती वेदना होत असतील ना त्यांना, पण त्या नक्की वेदना, कारण की कसं आहे, ज्याचं दुखते त्यालाच खुपते। तर मला त्यांना जरूर विचारायला आवडेल की दादा, पहिली गोष्ट म्हणजे खरोखर ह्याचा आपण इलाज करू, ह्याच्यावर औषध करू, खरोखर याच्यावर आपण औषध करू आणि मला माहिती आहे हे सगळं बरं होणार। पण मला हे सगळं बघून तुला विचारावं असं वाटतंय, आणि हे म्हणजे मला नाही तर काही लोकांचे प्रश्न आहेत। तर एवढा सगळा त्रास करून कोण शिर्डीला जायला सांगतो? काय गरज काय? तर मला गरज काय आहे की असो की नसो, हे मला तुला विचारायला आवडेल की तुला काय वाटते? पहिलं तर मी साईंचा भक्त आहे, मी साईंचा दिवाण आहे। हे जे मला पायाला फोड आले ते मला माझ्या शरीराला वगैरे काही वेदना नाही देत आहेत का, तर मला माझ्यावरती साईंची खूप श्रद्धा आहे माझी। त्याच्या व्यतिरिक्त मला काही होत नाही आहे, फक्त मला ते फोड हे माझ्या वरच्यावर दिसत आहेत, पण त्याच्या वेदना ह्या मला काही कळत नाही। माझे साई माझ्यासोबत आहेत। असे बरेचसे फोड कित्येकांच्या आयुष्यात असतात किंवा आपल्याही आयुष्यात असतात, आणि ते फोड जे फुटतात त्याचा जो निकाल लागतो तो फक्त आणि फक्त आपल्या साईंच्या दरबारातच लागतो। म्हणून मित्रांनो, कसलीही मनामध्ये खंत न ठेवता साईंची श्रद्धा ही मनाने करा बस। बाकी साई आहे तुमच्या मागे, तो नेणार आपल्याला बरोबर तिथपर्यंत। जसं आज मला फोड आले, मला त्याच्या काही वेदना नाही कळत आहेत, पण अशी श्रद्धा आणि अशी वारी तुम्ही नक्की करा। तुमच्या आयुष्यातील सर्व फोड हे त्याच्या दरबारात जाऊन सर्व नष्ट होतील आणि तुमचे आयुष्याला चांगलं वळण लागेल। हे तुम्ही जाऊन नक्की बघा। ओम साई। धन्यवाद निनाद। ॲक्च्युली हे तर झाली निनादची मनोगत, त्याच्या भावना त्या आज त्यांनी व्यक्त केल्या आणि त्या व्यक्त करण्यासाठी आपण त्याला वाव दिला। पण मला आपल्याला सांगायला आवडेल, ॲक्च्युली ह्या
आमच्या संभाषणामधनं एकच मेसेज द्यायचा आहे की माणसाच्या आयुष्यात आलेले जे मानसिक फोड आहेत ते ह्या फोडासमोर काही नाही. पण हा जो फोडांचा घाट आहे ही फक्त शिर्डीचीच वाढ धरणार, त्याबद्दल काही वाद नाही. तर असे फोड शरीरावर किती पण येऊ दे, निनादसारखे प्रत्येक सगळे साई भक्त या फोडांचा त्रास करण्यासाठी सक्षम आहेत. बरोबर. तर ही झाली निनादची कहाणी. त्यामुळे कुठलीही खंत न बाळगता आपल्याला शिर्डीला जायचं आहे. असे साई भक्त, कट्टर साई भक्त हे जाऊनच राहतात. त्यांना हे जे तुम्ही फोड बघत आहात याची काही पर्वा नाही. ह्याच्यावर औषध आहे. मानसिक फोडांवर औषध नाही आहे. त्याच्यावर फक्त आणि फक्त साई भक्ती. आपण कुठल्याही देवाची भक्ती करा, जे कोणी ज्यांना मानतो त्यांची भक्ती करा. आयुष्यातले मानसिक फोड नष्ट करा. पण जे आयुष्यातले जे मानसिक फोड आहे हे नष्ट करण्यासाठी भक्ती गरजेची आहे. भक्तीची शक्ती ही तुम्हाला ते जे फोड आहे त्याच्यासाठी ते सहन करण्यासाठी ताकद देते. तर खरोखर निनाद, तुझ्या जिद्दीला सलाम. ओम साईराम बाबा. माझ्या मागे जो ट्रेनचा आवाज येतोय त्याच्या बरोबर समोर, फाटकाच्या समोर आज मिसळ पावचा बेत ठरलेला आहे. तिथे जी चपाती दिसते ती बाय डिफॉल्ट आम्ही जिथे थांबतो तिथून आलेली आहे. पण एनी हाव मिसळ पावचा बेत बोलला की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम मिसळसारखी स्माईल असते. मिसळसाठी सगळं धावत येतात. हा. तर सगळे मिसळ पाववर तुटून पडलेले आहेत. ही मंडळी सगळी पालखी सोहळा याच्यामध्ये हे सगळे जे काही अनुभव आहेत हे खरोखर बघण्यासारखे आहेत. आणि ही दृश्य टिपताना मला पण खूप मजा येते. की माझा नाश्ता करून झालेला आहे. तर असा हा मिसळ पावचा बेत 5व्या दिवशीचा सकाळचा मिसळ पाव. इथून पुढे दुपारचा हॉल्ट आमचा ऑलरेडी ठरलेला आहे. तर तिथे पोचू आणि मग तिकडचा थोडासा आपण भाग बघू. चला तर. ओम साईराम. रात्री शक्तिधाम येथून सकाळी बरोबर 4:30 वाजता प्रस्थान केल्यानंतर आपण पोचलो आहोत तरंग हॉटेल. ॲक्च्युली या इथे पूर्वी तरंग हॉटेल होतं. म्हणजे जवळजवळ आमचे हे 8 वर्ष आम्ही इथे स्टे करतो आहे. तर कालांतराने कोविडनंतर हॉटेल बंद होऊन इथे एक मटेरियल फॅक्टरी तयार झालेली आहे, यशस्वी मटेरियल फॅक्टरी. तर या इथे मुक्काम अजून आमचा इथेच आहे आणि तो असाच राहिलेला आहे. कारण की ह्या इथली ग्रीनरी बघता आणि समोरची शेड मिळाल्यामुळे खाली बऱ्याचपैकी सावली राहते. दुपारचा काही त्रास होत नाही आणि हा बऱ्यापैकी हिरवागार स्पॉट आहे. यामुळे इथे हीट पण जाणवत नाही. तर ही जी व्यवस्था, मी सारखं आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करतो आहे की ही जी व्यवस्था आमचं मंडळ आमच्या साई यात्रेंसाठी जी व्यवस्था, परिपूर्ण व्यवस्था अशी बघत आली आहे आणि ती बघतेसुद्धा आहे. तर हे सुंदर हिरवागार असा स्पॉट आपण बघत आहोत. आपल्याला जवळजवळ दिसत असेल एप्रिलचा महिना आहे आणि बऱ्यापैकी आंबे म्हणजे जवळजवळ हात लागतील असे आंबे इकडे दिसत आहेत. पण स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यासाठी. कोणाच्या दुसऱ्याच्या जागेवर येऊन हे बघायलाच बरे वाटतात. तर त्यांना तोडू नये असं खास इन्स्ट्रक्शन आम्ही मंडळाच्या वतीने सगळ्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. तर 23 किलोमीटरचा टोटल पल्ला पार करून आल्यानंतर दुपारचा आमचा हा थांबा आहे इकडे. तर जशी आमची तयारी असते, आमची टीम कामाला लागलेली आहे. जेवणाची तयारी इथे चालू आहे. सगळे पदयात्रेकरू यायला चालू झालेले आहे. दुपारच्या जेवणाची उरलेल्या साई भक्तांच्या आंघोळीची इथे लगबग चालू झालेली आहे. आपल्याला दिसते आहे समोर साफसफाईची. तर ही सगळी लगबग अशीच चालू राहणार. हे सगळं असंच चालू यापूर्वी झालेलं आहे, म्हणजेच 5 दिवसापूर्वी. आणि आजचा हा आमचा 5वा दिवस. आम्ही सगळे इथं पोचलेलो आहोत. महत्त्वाचे म्हणजे दिवस कसे जात आहेत, कसे होत आहेत हे कळतच नाही.
प्रत्येक दिवस हा भरपूर मोठा आहे, भरपूर आवडीचा आहे. त्यामुळे दिवसाकडे आणि अंतराकडे कोणाचं लक्ष नाही आहे. फक्त लक्ष आहे ते शिर्डीचं, साईबाबांच्या दर्शनाचं. तर ते हे भक्त आणि आम्ही घेऊनच राहणार. हा दृढ निश्चय घेऊनच आम्ही या सोहळ्यात सामील झालो आहोत. तर तुर्तास इथे थांबूया, बरीच कामं आहेत. ओम साईराम. दिस इज वॉट. हा आपला ये, हा वो आहे. घे ना मागे. दाल हिलाव जरा, हिलाव दाल हिलाव, दाल हिलाव. बस खीर. हा टाकून ठेवा मग. पापड. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तुम्ही जी निस्वार्थ सेवा करताय, ही सगळी जी सेवा तुम्ही तुमचं मंडळ, तुमच्या मंडळाचं नाव आणि ही सेवा तुम्ही कधीपासून कराल एवढं फक्त आम्हाला सांगा. हां हां. श्री साई मंदिर कोराळ्यामार्फत गेली आम्ही 25 वर्ष ही सेवा करतो. डॉक्टर विनीत चितुरेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सुरू केलेली सेवा आज 25 वर्ष झाले आणि आम्ही साधारण ठाण्यापासून तर पोहेगावपर्यंत ही सेवा देतो 8 दिवस. बरोबर. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. हां जी पाहिजे माझी सोल्जर चटणी. सोल्जर चटणी कुठे आहे? सोल्जर चटणी ही बघा गेली आता. ही कुठली आहे? सोल्जर. हा. आणि हे काय आहे? चायनीज. काय चायनीज? चायनीज भात माझ्या भाषेत, मालवणी भाषेत चायनीज भात. त्याला काय माहिती नाही, लक्षात नाही. या काय माझ्या लक्षात नाही. बोल काय तो यो आमचो मालवणी चायनीज वालो. शेजवान चटणी, फ्राईड राईस आणि गोबी मंचुरियन. गोबी मंचुरियन क्रिस्पी. अच्छा, व्हेज क्रिस्पी. बरोबर. तर आज परत एकदा शुक्रवारी व्हेज फ्राईड राईस, व्हेज क्रिस्पी असा सुंदर चायनीजचा घाट परत एकदा ठेवण्यात आलेला आहे. आणि खास चायनीज खाण्यासाठी नाशिक पाथर्डीहून लोक आलेली आहेत. हे आमचे एक्झिस्टिंग पालखीवाले सभासद जे खास चायनीज खाण्यासाठी आलेले आहेत. लोखंडे बरोबर आहे का? हा बरोबर आहे. आणि उद्या आम्हाला चायनीज खायला बोलवणार आहेत. तर सुंदर असा परत एकदा सगळ्या साई भक्तांना आवडणारा हा मेनू व्हेज फ्राईड राईस आणि त्याबरोबर आज नवीन व्हेज क्रिस्पी अशा खास आकर्षक पदार्थाचे आयोजन आमच्या कमिटीने केलेले आहे. आता सगळे सभासद जेवतील आणि परत तोच कार्यक्रम जोपर्यंत शिर्डीमध्ये पोचत नाही. तर चला क्रिस्पी खाऊया. ओम साईराम. आज जवळजवळ 40 किलोमीटर चालल्यानंतर आणि जीवनाचा सुंदर आस्वाद घेतल्यानंतर माझ्या मागे आपण बघत आहात नमलेला साई भक्त एकदम साखर झोपेत आहे आणि त्याला सकाळी लवकर उठायचं असते. ते सगळे लवकर वेळेवर झोपलेले आहेत.
तर असा हा आजचा लेखाजोखा आपण बघितला. तर तुर्तास आपण इथेच थांबू आणि भेटू उद्याच्या दिवशी, म्हणजेच 6व्या दिवशी. तर आता पुरते एवढंच. उद्या भेटू. ओम साई.